Hello friends, how are you? Welcome back into the BV tutorials. We have completed three nucleophilic substitution reactions of the haloalkane. First, reaction with aqueous potassium hydroxide. Second, reaction with moist silver hydroxide. And third, reaction with sodium alkoxide, that is the Williamson's ether synthesis. तीन न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स झालेले आहेत. आज आपल्याला राहिलेल्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत आणि मग त्याच्यानंतर एका व्हिडिओमध्ये आपण एलिमिनेशन रिॲक्शन आणि काही अदर रिॲक्शन्स आपण कंप्लीट करून घेणार आहे. ठीक आहे. आज जी चौथी रिॲक्शन आपल्याला पाहिजे आहे ती म्हणजे रिॲक्शन with alcoholic potassium cyanide. Reaction with alcoholic potassium cyanide ही रिॲक्शन आपल्याला आज आपल्याला पाहिजे. सेम पाठीमागे ज्या पद्धतीने पाहिलेलं आहे सेम त्या पद्धतीनेच आपल्याला पाहिजे. कोणाची रिॲक्शन करायची आपल्याला? अल्काइल हॅलाइडची करायची. कोणासोबत करायची आपल्याला? पोटॅशियम सायनाइड सोबत. द पोटॅशियम सायनाइड मधला पॉझिटिव्ह चार्ज कोणाकडे असेल? नक्कीच पोटॅशियमकडे. आणि निगेटिव्ह कोणाकडे असेल? सायनाइडकडे असेल. म्हणजे सायनाइड येणार आहे, अल्काइल हॅलाइड मधला हॅलोजन जाणार आहे. तर बघूया आता आपण जनरल रिॲक्शन. अल्काइल हॅलाइडचा जनरल फॉर्म्युला काय आहे? RX. पोटॅशियम सायनाइडचा काय आहे? KCN. पण इथं रिएजंट आहे ते म्हणजे अल्कोहोलिक, म्हणजे अल्कोहोल इथेनॉल हा रिएजंट आपण त्याच्यामध्ये घेतो. X आणि हा पोटॅशियम कंबाईन झाला, बाहेर काय गेला? KX. राहिले कोण? R आणि इथला CN. R आणि CN राहिला आणि तो RCN आणि हा बाहेर पडला KX. याला म्हणायचं अल्काइल सायनाइड. अल्काइल सायनाइड्स आपण म्हणतो. So alkyl halide reacts with aqueous potassium cyanide to form the alkyl cyanides. ही रिॲक्शन आपल्याला भेटली. फॉर एक्झाम्पल एक दोन तीन एक्झाम्पल्स आपण घेऊ. CS3I reacts with potassium cyanide in presence of alcohol. In presence of the alcohol. बाहेर काय पडणार? KI. बाहेर काय पडणार? KI. राहिलं कोण? CH3 आणि CN. राहिलं कोण? CH3 आणि CN. बाहेर पडला KI. काय आहे या कंपाऊंडचं नाव? मिथाइल सायनाइड. मिथाइल सायनाइड. आणखी एक रिॲक्शन बघा. CH3 CH2 Br. त्याची रिॲक्शन करतो आपण पोटॅशियम सायनाइड सोबत. इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोल. इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोल. बाहेर काय पडणार? KBr. राहिलं कोण? CH3 CH2 आणि इथला CN. ते जोडले काय भेटायला आपल्याला? CH3 CH2 CN प्लस बाहेर गेला KBr. कोणताही आणि कशाही पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. एक अशा प्रकारचा कंपाऊंड घेतला आपण, हा Cl क्लोरोसायक्लोहेक्झाईन आणि याची रिॲक्शन KCN सोबत करतात. म्हणजे हा क्लोरीन आणि हा पोटॅशियम कंबाईन झाला, बाहेर काय पडला? KCl. CN त्या पोझिशनला जाणार. कॅटलिस्ट माहिती असायला पाहिजे कोणता आहे? अल्कोहोल. तर आपल्याला भेटायला लागलाय का? हा CN. याला आपण सायक्लोहेक्झाइल सायनाइड असं आपण म्हणतो. आणि बाय प्रोडक्ट कोणता असेल आपला? KCl. बाय प्रोडक्ट कोणता असेल? KCl. So this is the reaction with alcoholic potassium cyanide. Alcoholic potassium cyanide. ठीक आहे. मग तुम्हाला कोणताही अल्काइल हॅलाइड दिला तर त्याच्या रिॲक्शन करता यायला पाहिजे. तुम्हाला कोणताही दिला जाऊ शकतो. असाही दिला जाऊ शकतो CH3 CH2 CH2 Br. असाही दिला जाऊ शकतो CH3 CHI CH3. तुम्हाला असाही दिला जाऊ शकतो या ठिकाणी Br. असाही असेल. तुम्हाला अशा प्रकारचाही दिला जाऊ शकतो. प्रत्येकाच्या रिॲक्शन तुम्हाला ह्या
पोटॅशियम सायनाईड सोबत करणं गरजेचं आहे, त्या रिॲक्शन्स होणं गरजेचं आहे. हे रिॲक्शन विथ पोटॅशियम सायनाईड ही आपण कंप्लीट केली. सेम अशाच प्रकारची एक रिॲक्शन आहे. सेम अशाच प्रकारची एक रिॲक्शन आहे. ती रिॲक्शन कोणासोबत आहे माहिती आहे का? 5वी रिॲक्शन आपण बघणार आहे. ती रिॲक्शन आपण बघणार आहे रिॲक्शन विथ ॲक्वियस सिल्वर सायनाईड. रिॲक्शन विथ ॲक्वियस सिल्वर सायनाईड. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे ते आपल्याला कळेल. आता ह्याच्यानंतर आपल्याला कळेल. या रिॲक्शन नंतर ह्या दोन्ही मधला डिफरन्स मी तुम्हाला क्लिअर करून देणार आहे. रिॲक्शन विथ सिल्वर सायनाईड, निगेटिव्ह चार्ज कुणाकडे असेल? Cn कडे. पॉझिटिव्ह चार्ज कुणाकडे असेल? सिल्वरकडे. बरोबर आलं. म्हणजे अल्काइल हॅलाइड मधला हॅलोजन जाणार आहे आणि त्याच्याऐवजी कोण येणार आहे? Cn ग्रुप येणार आहे. मग आपलं एक्सपेक्टेशन काय आहे की आपण काय म्हणतो? अल्काइल हॅलाइडचा जनरल फॉर्म्युला RX. बरोबर आलं. सिल्वर सायनाईडचा फॉर्म्युला काय आहे? AgCN. रिॲक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते? अल्कोहोलच्या. रिॲक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते? अल्कोहोलच्या. कंबाईन काय होणार आहे? इथला X आणि इथला Ag कंबाईन होणार ना. X आणि Ag कंबाईन होणार ना. म्हणजे बाहेर काय पडायला पाहिजे आपला? AgX आणि तयार काय व्हायला पाहिजे? RCN. आणि हा कंपाऊंडला आपण काय म्हणतो? अल्काइल सायनाईड. याला काय म्हणतो आपण? अल्काइल सायनाईड. झालं सिंपल, कॉमन. पण ट्विस्ट असा आहे की या रिॲक्शन मध्ये RCN तयार न होता RNC तयार होतो. काय तयार होतो? RNC हा तयार केला जातो. RCN तयार न होता RNC तयार होतो आणि या कंपाऊंडला आपण म्हणतो अल्काइल आयसोसायनाईड. याला म्हणायचं अल्काइल आयसोसायनाईड. समजलं? पोटॅशियम सायनाईड घेतला तर अल्काइल सायनाईड तयार होतात आणि सिल्वर सायनाईड घेतला तर अल्काइल आयसोसायनाईड होतात. हा ट्विस्ट आहे. क्वेश्चन अशा प्रकारच्या एक्झाम्पल्स वरतीच विचारले जातात की आपण जनरली म्हणतो येणारा ग्रुप कोणता आहे? Cn आहे. त्याच्यामुळे तयार काय होईल या ठिकाणी? सायनाईड. परंतु नाही, काय तयार होतो? आयसोसायनाईड तयार होतो. पोटॅशियम सायनाईड मध्ये सायनाईड, सिल्वर सायनाईड घेतला तर आयसोसायनाईड. का तयार होतो ह्याचं कारण मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये कंप्लीट होईल आपल्याला. परंतु अगोदर ह्याचे एक्झाम्पल्स आपण बघून घेऊया. 2-3 एक्झाम्पल आपण घेऊ. एक कंपाऊंड घेतला C2H5Cl आणि त्याची रिॲक्शन आपण अल्कोहोलिक सिल्वर सायनाईड सोबत केली. रिॲक्शन कोणासोबत केली? अल्कोहोलिक सिल्वर सायनाईड सोबत केली. बाहेर काय जाणार? AgCl बाहेर पडला. बाहेर काय पडला? AgCl. येणारा ग्रुप Cn आहे, पण Cn म्हणून यायला लागलाय का तो? नाही, तो Nc म्हणून यायला लागलाय. सायनाईड म्हणून येतोय का तो? नाही, आयसोसायनाईड म्हणून येतो. आणि आपल्याला कंपाऊंड भेटायला C2H5NC आणि या कंपाऊंडला आपण म्हणतो इथाइल आयसोसायनाईड. इथाइल आयसोसायनाईड. बरोबर आलं. बाहेर काय पडलेला असेल? AgCl. बाहेर काय पडलेला असेल? AgCl. किंवा आपण C3H7Br म्हणजे हा प्रोपाइल ब्रोमाइड घेतला आपण. हा काय घेतला? प्रोपाइल ब्रोमाइड असा एक कंपाऊंड घेतला आपण. हा प्रोपाइल ब्रोमाइड घेतला आणि त्याची रिॲक्शन कोणासोबत करायलो? AgCN. AgCN कसा? अल्कोहोलिक. अल्कोहोलिक. बाहेर काय जाईल? AgBr. बाहेर काय पडेल? AgBr. राहिलेलं जोडायचं C3H7Cn म्हणचाल ना, NC. C3H7NC याला म्हणून आपण समजा प्रोपाइल आयसोसायनाईड. याला काय म्हणायचं? प्रोपाइल आयसोसायनाईड असं आपण त्याला म्हणतो. आणि बाहेर पडलेला असेल AgBr. बाहेर काय पडलेला असेल? AgBr. ठीक आहे, सफिशियंट आहे. ह्याच्यामध्ये 2 एक्झाम्पल. आता जो मगाचा जो ट्विस्ट होता आपल्या या रिॲक्शन मधला तो आपण पाहूया. बरोबर. दोन्ही प्रकारच्या रिॲक्शन मी लिहितो. ट्विस्ट पहिला काय होता आपला? RX. याची रिॲक्शन जर आपण पोटॅशियम सायनाईड सोबत केली इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोल, तर आपल्याला काय भेटला होता? RCN
ज्याला आपण म्हणतो अल्काइल सायनाइड. त्याला काय म्हणतो आपण? अल्काइल सायनाइड. परंतु त्याच अल्काइल हलाइडची रिॲक्शन जर आपण सिल्वर सायनाइड सोबत केली इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोल, तर आपल्याला अल्काइल सायनाइड न भेटता अल्काइल आयसोसायनाइड काय भेटतात आपल्याला? अल्काइल आयसोसायनाइड हे आपल्याला भेटतात. अल्काइल आयसोसायनाइड हे भेटतात. त्याचं कारण काय हे समजून घ्या, शिकून घ्या. टीचिंग इज द बेस्ट वे ऑफ लर्निंग. समजून घ्या आपल्याला काय म्हणते पाठ, बरोबर. तर एक महत्वाचा मुद्दा आर एक्स, बरोबर. याच्यामधून जाणार कोण आहे? एक्स, म्हणजे राहिला कोण? आर, आर प्लस. आणि मग आपल्या ह्या आर प्लस कडे कोण येणार आहे? तो न्यूक्लिओफाइल येईल. सीएन म्हणून येईल किंवा एनसी म्हणून येईल. मग तो दोघांमध्ये आहे. कोणामध्ये आहे? के सीएन मध्ये आहे आणि तो कोणामध्ये आहे? एजीसीएन मध्ये सुद्धा आहे. केसीएन मध्ये सुद्धा आहे आणि एजीसीएन मध्ये सुद्धा आहे. मग आपल्याला समजून काय घ्यायचंय की पोटॅशियम सायनाइड घेतल्यानंतर सीएन म्हणून का तो येतोय आणि सिल्वर सायनाइड घेतल्यानंतर तो एनसी म्हणून का येतोय? येणारा ग्रुप तर निगेटिव्ह. बघा इथं आपल्याकडे आर प्लस, अल्काइल हलाइड मधून कोण राहिले? आपल्याकडे आर प्लस राहिला. त्याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग त्याला येणारा ऍटम कोणता जोडला जाईल? ज्याच्याकडे निगेटिव्ह चार्ज असेल, बरोबर आलं. आता इथं सीएन म्हणजे कार्बन जोडलाय, म्हणजे नक्कीच कार्बनकडे निगेटिव्ह चार्ज असेल. आणि याच्यामध्ये नायट्रोजन जोडलाय, म्हणजे इथं नायट्रोजनकडे तो निगेटिव्ह चार्ज असेल, म्हणजे नायट्रोजनकडे ती इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे. पण हे का नेमकं व्हायला लागलंय की केसीएन मधल्या कार्बनकडे निगेटिव्ह चार्ज आहे आणि एजीसीएन कडल्या नायट्रोजनकडे निगेटिव्ह चार्ज आहे? ह्याचं नेमकं कारण काय आहे? तर ह्याचं कारण असं आहे की पोटॅशियम सायनाइड जो आहे ना तो आयनिक कंपाऊंड आहे. पोटॅशियम सायनाइड जो आहे ना तो आयनिक कंपाऊंड आहे आणि सिल्वर सायनाइड जो आहे ना तो कोव्हॅलंट कंपाऊंड आहे. तो कंपाऊंड कोणता आहे? कोव्हॅलंट कंपाऊंड आहे. मग नेमकं काय होतं हे पण आपण समजून घेऊ की पोटॅशियम सायनाइड हा आयनिक कंपाऊंड आहे. आयनिक कंपाऊंड आहे आणि हा पोटॅशियम सायनाइड मधला जर हा बॉन्ड ब्रेक झाला, तो बॉन्ड ब्रेक झाला की हा पोटॅशियम बाजूला होतो आणि हा सीएन ग्रुप बाजूला होतो. आता जो बॉन्ड ब्रेक झालाय ना त्या बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे आणि ह्याच्यातला न्यूक्लिओफाइल कोणता आहे? सीएन आहे. मग ह्या बॉन्ड मधले जे 2 इलेक्ट्रॉन, इथं आपल्या नायट्रोजन कडे सुद्धा 3 इलेक्ट्रॉन आहेत बरं का. इलेक्ट्रॉन दोन इलेक्ट्रॉन आहेत. नायट्रोजन कडे सुद्धा 2 इलेक्ट्रॉन आहेत. पण ह्या पोटॅशियम कडले ह्या बॉन्ड मधले जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते 2 इलेक्ट्रॉन कुणाकडे राहतात बाबा? कार्बन कडे राहतात. आणि कार्बन कडे तेवढी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नाही. म्हणजे इलेक्ट्रॉन नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे. ते एक्स्ट्रा झालेल्या 2 इलेक्ट्रॉनला नायट्रोजन हँडल करू शकतो, सांभाळू शकतो, कारण तो इलेक्ट्रोनिगेटिव्हच आहे. कार्बन कडे मात्र ते 2 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा झाले, त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी तेवढी नाही आणि त्याच्यामुळे त्या कार्बनवरती काय होतो? निगेटिव्ह चार्ज येतो. आणि त्या कार्बनकडे निगेटिव्ह चार्ज असल्यामुळं त्या आर प्लसला नायट्रोजन जोडला जाणार का नाही? कोण जोडला जाणार? कार्बन जोडला जाणार. आणि कार्बन जोडला गेला तर आपल्याला नक्कीच कंपाऊंड कोणता भेटेल? आरसीएन, सायनाइड भेटला. कोण भेटला? सायनाइड. समजलं? तर पोटॅशियम सायनाइड हा आयनिक कंपाऊंड आहे. त्याचं कंप्लीट डिसोसिएशन होतं आणि कंप्लीट डिसोसिएशन झाल्यानंतर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कार्बनवरती वाढते आणि त्याच्यामुळं कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज येतो आणि त्याच्यामुळं सायनाइड ग्रुप मधला कार्बन ॲटम हा आपल्या अल्काइल ग्रुपला जोडला जातो आणि आपल्याला अल्काइल सायनाइड्स भेटतात. अल्काइल सायनाइड्स भेटतात. समजलं? दुसरा महत्वाचा मुद्दा. आता सिल्वर सायनाइड हा कोव्हॅलंट कंपाऊंड आहे का? नाही. तो कसा आहे? सॉरी, सिल्वर सायनाइड हा आयनिक कंपाऊंड आहे का? नाही. तो कसा आहे? कोव्हॅलंट कंपाऊंड आहे. आणि कोव्हॅलंट कंपाऊंड असल्यामुळं सिल्वर सायनाइडचं कंप्लीट आयोनायझेशन होतं का? नाही होत. तो कसा राहतो? तो असा राहतो. Ag त्याला कार्बन आणि त्याला जोडलेला नायट्रोजन
कार्बनची व्हॅलन्सी कंप्लीट झाली, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी त्याच्याकडे वाढलेली नाही, त्याच्याकडे निगेटिव्ह चार्ज नाही. पण नायट्रोजनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत पोरांनो? नायट्रोजनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत बाबा? 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. त्यातले 3 बॉन्ड फॉर्मेशन मध्ये इथं 2 राहिले ना, इथं कोण राहिले? 2. मग आता ह्या कंपाऊंड कडे जर बघितलं तर एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स कुणाकडे आहेत? नायट्रोजन कडे आहेत. कार्बन कडे आहेत का? नाही. का नाहीत? कारण सिल्वरनं आणखी कार्बनला सोडलेलं नाही. इकडे पोटॅशियमनं त्या कार्बनला सोडून दिलं होतं, कंप्लीट आयनायझेशन झालं कारण तो आयनिक कंपाऊंड होता. इथं सिल्वरनं कंप्लीट त्याला सोडून दिले का? सिल्वरनं त्याला कंप्लीट सोडलेलं नाही कारण तो कोव्हॅलंट कंपाऊंड आहे. आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कुणाकडे आहे? नायट्रोजनकडे. मग आपल्या अल्काइल हॅलाइड मधून आलेल्या R+ ला इलेक्ट्रॉन तर पाहिजेत. मग ते इलेक्ट्रॉन कार्बन देणार का नायट्रोजन देणार? नक्कीच नायट्रोजन देणार ना. पण नायट्रोजन इलेक्ट्रॉन देणार म्हणजे ह्याच्यामधला नायट्रोजन जोडला जातो आणि आपल्याला कंपाऊंड भेटतो RNC, ज्याला आपण आयसोसायनाइड म्हणतो. ज्याला आपण काय म्हणतो? आयसोसायनाइड म्हणतो. हे कंपाऊंड, हे आयनिक कंपाऊंड आणि कोव्हॅलंट कंपाऊंड, हे त्याचं कारण आहे. इथं कंप्लीट आयनायझेशन होतं, तिथं कंप्लीट आयनायझेशन होत नाही. इथं इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कार्बनकडे, निगेटिव्ह चार्ज कार्बनकडे, तिथे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी नायट्रोजनकडे. इथला कार्बन जोडला जाईल, तिथला नायट्रोजन जोडला जाईल. इथं सायनाइड तयार होईल, तिथं आयसोसायनाइड तयार केले जातील. अशा छोटे छोटे आणि इम्पॉर्टंट मुद्द्यावरतीच एक्झामला क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. तर 5 रिॲक्शन आपल्या झाल्या. सिल्वर सायनाइड पर्यंतची आपली रिॲक्शन कंप्लीट झालेली आहे. 5 रिॲक्शन्स हे आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. आणखी 2 न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपण पाहणार आहे. एक आहे रिॲक्शन्स विथ अमोनिया आणि एक आहे रिॲक्शन्स विथ सिल्वर कार्बॉक्झिलेट. सिल्वर कार्बॉक्झिलेट सोबत आणखी एक रिॲक्शन. एवढ्या 2 रिॲक्शन आपण पाहणार आहे. पण नंतर K2S सोबत वगैरे अशा रिॲक्शन्स काही असतात. पण आपण आणखी राहिलेल्या 2 इम्पॉर्टंट रिॲक्शन्स आपण या ठिकाणी पाहणार आहे. किंवा आपण पोटॅशियम नायट्राइट सोबत सुद्धा रिॲक्शन आपण घेऊयात. आपण अल्कोहोलिक पोटॅशियम नायट्राइट सोबत रिॲक्शन. 6वी रिॲक्शन जी आपल्याला बघायची आहे, हे रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ अल्कोहोलिक अमोनिया. रिॲक्शन विथ अल्कोहोलिक अमोनिया. ठीक आहे. आता हे रिॲक्शन सुद्धा जरा व्यवस्थित समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे बरं का. त्याच्यामुळे ह्या रिॲक्शन्स कडे लक्ष द्या. हे अमाइन हा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये सुद्धा ही डिटेलमध्ये रिॲक्शन होईल. पण ह्या रिॲक्शन मध्ये आपण असं म्हणतो की अल्काइल हॅलाइड मधल्या हॅलोजनचं रिप्लेसमेंट होण्याऐवजी आपण असं म्हणतो अमोनिया मधल्या हायड्रोजनचं रिप्लेसमेंट होतंय. अमोनिया मधल्या हायड्रोजनचं रिप्लेसमेंट या ठिकाणी केलं जातं, हे आपण समजणार आहे. बरोबर आलं? काय होतं बघा आता. अल्काइल हॅलाइडचा जनरल फॉर्म्युला काय? RX. आणि अमोनियाचा काय आहे? NH3 इन प्रेझेन्स ऑफ काय म्हणणार आपण? अल्कोहोल. इन प्रेझेन्स ऑफ द अल्कोहोल. इकडून कोण जाणार आहे? नक्कीच माहिती आहे आपल्याला, X तर जाणार आहे. इकडून कोण जाणार आहे? X. मग इकडून जाऊ शकतो कोण? नक्कीच हायड्रोजन. नायट्रोजन तर जा. नुसता नायट्रोजन आणि हॅलोजन ह्या दोघांचा कोणताच कंपाऊंड नाही ना. NX असा कुठं कंपाऊंड असतो? किंवा XN असा कुठं कंपाऊंड असतो का? नाही. या अमोनियामधून कोण जाऊ शकतो? हायड्रोजन जाऊ शकतो. अमोनियाकडे किती हायड्रोजन आहेत? 3 हायड्रोजन आहेत. एखादा हायड्रोजन जाऊ शकतो ना. त्या 3 हायड्रोजन पैकी आपण असं लिहू ना, 3 हायड्रोजन पैकी एक असं लिहू. एक हायड्रोजन बाजूला लिहिला आणि हा 2 हायड्रोजन इथं लिहिलं. मग हा बाहेर पडतो बघा. मग हा बाहेर पडतो बघा, HX बाहेर पडतो है ना. आणि तो HX बाहेर पडला तर राहिलं काय? R आणि NH2. R आणि NH2 हा बाहेर पडतो, मिळतो आपल्याला. आणि हा जो तयार झाला आहे त्यालाच आपण काय म्हणत असतो? अमाइन म्हणतो. पण एक महत्वाचा मुद्दा बघा, ह्या रिॲक्शन मध्ये मी मग सांगितलंय की बघा आपल्याला असंही म्हणता येतं की आता इथं अल्काइल हॅलाइड मध्ये कोण आहे? X आहे. आणि आता कोण आलंय? NH2. म्हणजे आपल्याला सहजासहजी काय म्हणायचंय आपल्याला? X इज रिप्लेस्ड बाय द अमाइन ग्रुप म्हणजे NH2. पण जरा त्याला थोडं वेगळ्या लँग्वेज मध्ये आपण असं पण बोलू शकतो का नाही? इथं NH2 ला कोण जोडलाय? हायड्रोजन जोडलाय. आणि आता तिथं कोण आला? R आला आहे ना. म्हणजे आपल्याला असं पण म्हणता येतं हायड्रोजन ॲटम ऑफ द अमोनिया इज रिप्लेस्ड बाय द अल्काइल ग्रुप. आणि नक्की हेच म्हणतो आपण फक्त ह्या रिॲक्शन मध्ये. त्याला असं म्हणत नाही की आपण हॅलोजन इज रिप्लेस्ड बाय द अमाइन ग्रुप. आपण असं म्हणतो हायड्रोजन ॲटम ऑफ द अमोनिया
इज रिप्लेस्ड बाय द अल्काइल ग्रुप, इज रिप्लेस्ड बाय द अल्काइल ग्रुप. बरोबर आलं, नायट्रोजनला जोडलेल्या हायड्रोजनचं रिप्लेसमेंट अल्काइल ग्रुपनं केलंय. आणि इथंच महत्वाचा मुद्दा आहे की त्या नायट्रोजनकडे रिप्लेस करण्यासाठी आणखी 2 हायड्रोजन ऍटम्स आहेत. आणखी 2 हायड्रोजन ऍटम आहेत. ह्या दोन्ही हायड्रोजनचं रिप्लेस, जर आपण अल्काइल हालाइडचं प्रमाण जर जास्त घेतलं, एक्सेस अमाऊंट ऑफ अल्काइल हालाइड जर आपण घेतलं, तर त्या नायट्रोजनकडे असणाऱ्या आणखी दोन्ही हायड्रोजन ऍटमचं रिप्लेसमेंट होतं. कसं होतं सांगतो. आणखी एक अल्काइल हालाइड घेतला RX, याला थोडं जरा मी असं व्यवस्थित लिहितो. एक हायड्रोजन बाजूला लिहिला, हा NH आणि इकडं R, NH आणि R. परत इथला X आणि इथला हायड्रोजन कंबाईन होतो आणि HX बाहेर पडतो. तिकडं लिहिण्याऐवजी इथंच लिहितो मी -HX, -HX. कोण राहिला? RNH आणि R, RNH आणि R. हा RNH आणि R, हा सुद्धा कोण आहे? अमाईनच आहे. हा सुद्धा कोण आहे? अमाईनच आहे. मग त्या नायट्रोजनकडे आणखी एक हायड्रोजन आहे ना रिप्लेस करण्यासारखा, तो पण रिप्लेस होऊ शकतो. तो असा होतो, आणखी एका अल्काइल हालाइड सोबत त्याची रिॲक्शन, त्याला थोडं असं लिहू. हायड्रोजन ॲटम इथं, हा झाला नायट्रोजन, हा एक अल्काइल ग्रुप आणि हा एक अल्काइल ग्रुप, आणि हा HX कंबाईन होऊन बाहेर गेला, -HX -HX. आणि राहिलेलं जर आपण जोडलं तर काय भेटायला आपल्याला? RN R, इथं एक R. बरोबर, हा सुद्धा अमाईनच आहे, हा सुद्धा अमाईनच आहे. इथं पण अमाईन, इथं पण अमाईन, इथं पण अमाईन, पण फरक आहे, हा प्रायमरी अमाईन आहे, सेकंडरी अमाईन आहे, आणि हा टर्शरी अमाईन आहे. म्हणजे ह्या रिॲक्शन मध्ये एक कोणता तरी पर्टिक्युलर अमाईन तयार होत नाही, अमाईन्सचं मिक्सचर तयार केलं जातं. आणि फायनली रिॲक्शन एवढ्यावरतीच थांबत नाही. टर्शरी अमाईन मधल्या त्या नायट्रोजनकडे आणखी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असल्यामुळं तो जो टर्शरी अमाईन आहे ना, हा जो टर्शरी अमाईन आहे ना, हा टर्शरी अमाईन परत एकदा आणखी एका अल्काइल हालाइड सोबत रिॲक्ट होतो आणि आपल्याला फायनली एक कंपाऊंड भेटतो. तर अशा प्रकारचा हे कंप्लीट याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज, तो खरं तर नायट्रोजनचा असतो आणि त्याच्या बाहेर असतो हा X मायनस आयन. आणि ह्याला म्हणायचं क्वाटर्नरी अमोनियम हालाइड. कोण आहे हा? क्वाटर्नरी अमोनियम हालाइड. म्हणजे सुरुवात इथून झाली, फायनली रिॲक्शन इथं येऊन स्टॉप होते. तुम्ही रिवाइज करून बघू शकता आणखी परत ही रिॲक्शन, आणि हे आपल्याला अमाइन्स मध्ये आणखी होणारच आहे. मग एक एक्झाम्पल हे आपल्याला पाहावं लागेल, मी आता हे थोडंसं डायरेक्ट दाखवण्याचा प्रयत्न करतो. एक आपण शॉर्ट घेऊ. आपण हा घेतला CH3Cl आणि याची रिॲक्शन आपण अमोनिया सोबत, अमोनिया मधले 3 हायड्रोजन आहेत ना, इथं 2च ठेवू आपण, एक थोडा इथं बाजूला लिहू. मग बाहेर काय पडला? इथला HCl बाहेर पडणार ना. पण ध्यानात ठेवा, हा अल्कोहोलिक अमोनिया आहे बरं का, तो अल्कोहोलिक अमोनिया HCl. आणि राहिला कोण? CH3NH2 हा कंपाऊंड मिथाइल अमाइन प्रायमरी अमाइन तयार झाला. बाहेर कोण गेला? HCl. सगळ्यामध्ये HCl. रिॲक्शन त्याच लेवलला राहील का? ह्याचा आणखी एक मॉलिक्यूल आणि हा रिॲक्ट होऊन तिथला एक हायड्रोजन रिप्लेस केला जाईल ना, ह्या 2 हायड्रोजन मधला एक हायड्रोजन रिप्लेस केला जातो. प्रत्येक वेळेस दाखवणार नाही, आता थोडक्यात बघून घ्या. आणखी CH3Cl आणि हा CH3NH2 यांची रिॲक्शन होते, आणखी एक HCl बाहेर पडतो आणि कंपाऊंड भेटेल CH3NH, याला म्हणायचं डायमिथाइल अमाइन. याला काय म्हणायचं? डायमिथाइल अमाइन असं आपण ह्या रिॲक्शनला म्हणतो. त्या नायट्रोजनकडे आणखी एक हायड्रोजन आहेच ना, तो पण रिप्लेस होतो. आणखी एक रिॲक्शन अशी लिहू आपण, CH3Cl प्लस CH3NH, इथून इथला हायड्रोजन आणि इथला Cl जायला, इथला हायड्रोजन आणि इथला Cl जायला, -HCl. आणि आपल्याला कंपाऊंड भेटणार CH3NCH3 आणि हा CH3,
या कंपाऊंडला म्हणणार ट्रायमिथाइल अमाइन. ट्रायमिथाइल अमाइन. आणि फायनली आपण सांगितलं होतं की तोच कंपाऊंड आणखी एका अल्काइल हलाइड सोबत रिॲक्ट होतो. हा ट्रायमिथाइल अमाइन आणखी एका त्याच CH3Cl सोबत कंबाईन होतो आणि फायनली आपल्याला कंपाऊंड भेटेल हा टेट्रामिथाइल अमोनियम क्लोराइड. टेट्रामिथाइल अमोनियम क्लोराइड. टेट्रामिथाइल अमोनियम क्लोराइड. तर हे अशा पद्धतीनं ही रिॲक्शन आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. बरोबर आलं ना? ओके, ठीक आहे. तर अशा प्रकारे ही रिॲक्शन आपण पाहिलेली आहे. करेक्ट आलं? काही अडचण? ओके. तर 6 रिॲक्शन आपण पाहिल्या. रिॲक्शन विथ अल्कोहोलिक अमोनिया. 6th रिॲक्शन आपण पाहिलेली आहे. रिॲक्शन विथ अल्कोहोलिक अमोनिया. 7वी रिॲक्शन आपण बघणार आहेत. रिॲक्शन विथ सिल्वर कार्बोक्सिलेट. त्याच्यामध्ये शेवटी आपण ऍसिटेटच घेणार आहे, पण कॉमन म्हणताना आपण सिल्वर कार्बोक्सिलेट तर म्हणूयात ना. रिॲक्शन विथ द सिल्वर कार्बोक्सिलेट. सिल्वर कार्बोक्सिलेट म्हणजे काय? आपल्याकडे कार्बोक्सिलिक ऍसिड असतोच ना, हा RC डबल बॉन्ड OH. OH हायड्रोजन जर काढला, हे बघा OH म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड. हायड्रोजन जर काढला तर हा कार्बोक्सिलेट आयन असतो, कार्बोक्सिलेट. आणि तिथं जर आपण सिल्वर ठेवला, Ag ठेवला, तर त्याला आपण म्हणायचं सिल्वर कार्बोक्सिलेट. त्याला म्हणायचं सिल्वर कार्बोक्सिलेट. त्याच्यासोबत साहजिक आहे इकडून जाणार कोण आहे? Ag जाणार ना, पॉझिटिव्ह चार्ज त्याच्याकडेच आहे, तिकडला हॅलोजन आणि Ag जाणार आहे. थोडं उलटं वगैरे लिहावं लागेल आपल्याला रिॲक्शन कंप्लीट आपल्याला समजून घेण्यासाठी. करेक्ट आलं? रिॲक्शन कोणाची करायची? अल्काइल हॅलाइड RX. रिॲक्शन कोणाची करायची आहे? RX. कोणाची? सिल्वर कार्बोक्सिलेट. मग सांगितलं फॉर्म्युला RC डबल बॉन्ड OAG. त्याला असं आपण थोडं असं लिहिलं तर चालेल, AgOC डबल बॉन्ड O आणि हा झाला R. बाहेर काय पडेल? AgX. बाहेर काय पडणार आहे? AgX. आणि जर तो AgX जर आपल्याला बाहेर गेला, AgX जर बाहेर गेला तर राहिला कोण? बघा बरं, ROC डबल बॉन्ड O. आणि कोण तयार झाला पोरांनो? इस्टर. तयार कोण झाला? इस्टर. ही सुद्धा रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलच आहे बरं का. इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोल ही रिॲक्शन आपण या ठिकाणी करत असतो. आणि जनरली इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोल म्हणजे एवढं घेतलंय सगळंच म्हणूनच आपली रिॲक्ट होत अशातला पार्टी नसतो. आपण कॉमन आहे, हिटिंग करावीच लागते. थोडी तरी हिटिंग आपल्याला करणं गरजेचं आहे. ही काही न्यूट्रलायझेशन रिॲक्शन नसतात. आणि काही न्यूट्रलायझेशन रिॲक्शनला हिटिंगची गरज पडत. इन्स्टंटॅनियस रिॲक्शन जे असतात ना, त्याला हिटिंग वगैरे आपण काही करत नसतो, फास्ट होतात. पण याच्यामध्ये थोडं डिस्टिलेशन, हिटिंग या गोष्टी आपल्याला करत राहणं गरजेचं आहे. पण रिॲक्शन मध्ये काय भेटलं आपल्याला? इस्टर आपल्याला या ठिकाणी भेटला. एक एक्झाम्पल बघूयात आपण. CH3I त्याची रिॲक्शन एक कार्बोक्सिलिक ऍसिटिक ऍसिड म्हणजे ऍसिटेट घेऊ आपण, सिल्वर ऍसिटेट. सिल्वर ऍसिटेटचा फॉर्म्युला काय असेल? AgOC डबल बॉन्ड O CS असेल. अल्कोहोलच्या प्रेझेन्स मध्ये आपण त्याला हीट करणार, बाहेर पडेल AgI. राहिलेलं जोडून घ्यायचं. काय राहिले बघा? CH3OC डबल बॉन्ड O आणि हा CH3. काय भेटला मग आपल्याला आता? CH3OC डबल बॉन्ड O CH3 आणि बाहेर पडलेला असेल AgI. कोण तयार झाला? कोण तयार झाला? इस्टर आहे. त्या इस्टरचं नाव काय असेल? मिथाइल ऍसिटेट. जो इस्टर तयार झालेला आहे त्याचं नाव काय असेल? मिथाइल ऍसिटेट. मिथाइल ऍसिटेट. जसं अभ्यास करत जाता तसं बऱ्याच कंपाऊंडचे नावं तुम्हाला या ठिकाणी भेटत जातील. आता राहिलेल्या 2 रिॲक्शन कंप्लीट करायच्या. मग जसं आपण KCN आणि AgCN असं बघितलं होतं, तसं आता आपण KNO2 आणि AgNO2
असं बघायचं आहे आपल्याला. एक तयार होतो नायट्रेट आणि एक नायट्राइड नायट्राइड म्हणतो आपण. ONO नायट्राइड. NO2 नायट्राइड. बरोबर आलं? ठीक आहे. तर आता आठवी रिॲक्शन आपण बघू. रिॲक्शन विथ KNO2. रिॲक्शन विथ द KNO2. बघा, अल्काइल हॅलाइडची रिॲक्शन KNO2 सोबत आपण करू. बाहेर काय पडेल इथला KX आणि तयार होईल RNO2 प्लस काय असेल KX. त्याला खरं बोलायचं झालं तर नायट्रो अल्केन्स म्हणतो बरं का आपण त्याला. KNO2 ला काय म्हणणार आपण? KNO3 पोटॅशियम नायट्रेट. KNO2 पोटॅशियम नायट्राइट. तयार झाला नायट्रो अल्केन. तयार काय झाला? नायट्रो अल्केन. फॉर एक्झाम्पल C2H5Cl प्लस KNO2. तुम्ही NaNO2 पण घेऊ शकता ना. तुम्ही NaNO2 पण घेऊ शकता. त्याच्याऐवजी आपण KNO2 लिहिला. NaNO2 घेतला तरी काय हरकत नाही. बाहेर काय पडला? KCl. तर भेटला काय आपल्याला? C2H5 आणि हा झाला NO2 प्लस हा झाला KCl. हा झाला KCl. आणि ह्याच्यामध्ये लास्ट रिॲक्शन आपण सांगू ती म्हणजे रिॲक्शन विथ AgNO2. रिॲक्शन विथ द AgNO. मगाप्रमाणे KNO2 आयनिक कंपाऊंड आहे, हा कोव्हॅलंट कंपाऊंड आहे. त्याच्यामध्ये तर वेगळ्या प्रकारे रिॲक्ट. RX ची रिॲक्शन AgNO2 असा असतो. आता ह्याच्यातला आता हे नायट्रोजन आणि ऑक्सिजन दोघांपैकी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची जास्त आहे? ऑक्सिजनची जास्त आहे. म्हणजे त्या इलेक्ट्रॉनला कोण हँडल करू शकतो? ऑक्सिजन. त्याच्यामुळे निगेटिव्ह चार्ज इथं आयनिक कंपाऊंड, हा बॉन्ड ब्रेक झाला की निगेटिव्ह चार्ज ह्याच्यावरती राहतो. पण इथं तसं नाही ना, हा कोव्हॅलंट कंपाऊंड आहे. कोव्हॅलंट कंपाऊंड आहे तो. कोव्हॅलंट कंपाऊंड असा लिहितो AgNO असा लिहित असतो आपण. आणि हा X आणि हा Ag कंबाईन झाला तर आपल्याला कंपाऊंड होतं RONO. अशा प्रकारचा भेटतो तो. इथं नायट्रोजन जोडलेला असतो आणि इथं ऑक्सिजनच्या माध्यमातून आपला NO2 ग्रुप जोडलेला असतो. इथं नायट्रोजन डायरेक्ट कनेक्ट झाला आणि इथला ऑक्सिजन कनेक्ट झाला. तर फॉर एक्झाम्पल CH3Br प्लस AgNO2 डायरेक्ट लिहिलं तर चालेल मी आता. AgNO2 कंबाईन काय झाला? AgBr कंबाईन झाला. तर दाखवताना असा दाखवू आपण आता. हा CH3ONO असं कॉम्बिनेशन आपल्याला दाखवलं. इथं कोण गेला होता? AgEX. आणि इथं खालच्या कंपाऊंड मध्ये काय गेला? AgBr. तुम्ही कोणता अल्काइल हॅलाइड बदलला ही कल्ला प्रोडक्ट्स आपला बदलत जाणार. So all these are the nucleophilic substitution reactions of the alkyl halides. करेक्ट आलं? तर आता ह्या ज्या रिॲक्शन्स आपण बघितल्या त्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आपण पाहिलेल्या. रिॲक्शन ज्या आहेत त्या कोणत्या? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स, नायट्रो अल्केन्स. and this compound is also called as the nitro alkane. पण फरक काय आहे माहिती आहे का? इथं नायट्रोजन जोडलेला आहे आणि हा ऑक्सिजन जोडलेला असतो. दोघेही नायट्रो अल्केनच आहेत, काही फरक नाही पडत. ठीक आहे. So all these are the nucleophilic substitution reactions of the alkyl halide. In the another video we will complete elimination reaction of the alkyl halide, ज्याच्यामध्ये एक आपल्याला सेडजेप रूल आहे तो पण आपल्याला डिस्कस करायचा आहे. आणि त्याच्यानंतर काय अदर रिॲक्शन आहेत काही मेटल सोबत, जसं ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत रिॲक्शन आपण करणार. लिथियम सोबत म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट आपण तयार करणार. मॅग्नेशियम सोबत रिॲक्ट केल्यानंतर, सोडियम सोबत रिॲक्शन केल्यानंतर वूड्स रिॲक्शन आपण पाहणार. लिथियम सोबत रिॲक्शन करणार. ह्या काही रिॲक्शन आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट करणार आहे. व्हिडिओ किंवा हे क्लास तुम्हाला जर समजलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.
थँक्यू.